विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। मी गंगाधर हंडे आणि आज आपण या व्हिडिओमार्फत इयत्ता 10वी विषय इतिहास राज्यशास्त्र या विषयाची सराव कृतीपत्रिका 1 आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत। यशस्वी बोर्डाच्या धर्तीवर ही कृतीपत्रिका असून ही कृतीपत्रिका 40 गुणाची आहे आणि यासाठी वेळ आहे 2 तास। तर उत्तरासहित ही कृतीपत्रिका आपण पाहणार आहोत। यामध्ये प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। हा प्रश्न 3 गुणांसाठी आहे। यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे स्त्री पुरुष तुलना हे टिंबटिंब यांनी लिहिलेले पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते। त्यासाठी पर्याय क मीरा कोसंबी, ख शर्मिला रेगे, ग ताराबाई शिंदे आणि घ पंडिता रमाबाई। तर त्याचा योग्य पर्याय आहे ग ताराबाई शिंदे। स्त्री पुरुष तुलना हे ताराबाई शिंदे यांनी लिहिलेले पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते। त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे। त्यासाठी पर्याय क दिल्ली, ख कोलकाता, ग मुंबई आणि घ चेन्नई। तर त्याचे योग्य उत्तर आहे दिल्ली। भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्ली येथे आहे। त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल। त्यासाठी पर्याय क हॉल्टियर, ख रेने देकार्त, ग लिओपोल्ड रांके आणि घ कार्ल मार्क्स। तर त्याचे योग्य उत्तर आहे क हॉल्टियर। आधुनिक इतिहास लेखनाचा जनक हॉल्टियर यास म्हणता येईल। त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा। हा प्रश्न 3 गुणांसाठी आहे। यामध्ये 3 गट दिले जातील, त्या गटातील आपणास चुकीची जोडी, प्रत्येक गटातील चुकीची जोडी आपणास ओळखायची आहे। त्यामध्ये पहिला गट, त्यामध्ये पहिला भारतवर्षीय चरित्रकोश सिद्धेश्वर शास्त्री चित्रा। त्यानंतर दुसरा मराठी विश्वकोश, त्यामध्ये रघुनाथ भास्कर गोडबोले। त्यानंतर तिसरे भारतीय संस्कृती कोश पंडित महादेव शास्त्री जोशी आणि चौथं जे विधान आहे ते म्हणजे राष्ट्रीय ज्ञानकोश श्रीधर व्यंकटेश केतकर। तर यापैकी चुकीची जोडी आहे मराठी विश्वकोश रघुनाथ भास्कर गोडबोले। त्यानंतर दुसरा जो गट आहे त्यामध्ये एक द राईज ऑफ द मराठा पॉवर, द राईज ऑफ द मराठा पॉवर न्यायमूर्ती म गो रानडे। त्यानंतर 2 मराठ्यांच्या इतिहासाची साधने विष्णुशास्त्री चिपळूणकर। त्यानंतर 3 मराठ्यांची रियासत गोविंद सखाराम सरदेसाई आणि 4 गुलामगिरी महात्मा फुले। तर यामध्ये चुकीची जोडी आहे मराठ्यांच्या इतिहासाची साधने विष्णुशास्त्री चिपळूणकर। त्यानंतर तिसरा जो गट आहे तो म्हणजे हेरोडोटस ग्रीस, सिमा द बोव्हा जर्मनी, मायकेल फुको फ्रान्स आणि रेने देकार्त फ्रान्स। तर यापैकी चुकीची जोडी आहे सिमा द बोव्हा जर्मनी। त्यानंतर प्रश्न दुसरा ओ पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा कोणतेही 2। हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे। या ठिकाणी 3 संकल्पना चित्र दिलेली आहे। त्यामध्ये पहिलं जे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे प्राचीन ऑलिम्पिक स्पर्धांनी हे सामने सुरू केले। त्यामध्ये एक सामना दिलेला आहे रथ व घोड्यांच्या शर्यती। राहिलेले 4 सामने आपणास लिहावयाचे आहेत। त्यामध्ये 1 कुस्ती, त्यानंतर मुष्टियोद्धा, त्यानंतर धावणे आणि त्यानंतर थाळीफेक। अशा प्रकारे हे संकल्पना चित्र पूर्ण होईल। त्यानंतर दुसरे जे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे वृत्तपत्रांसाठी इतिहासाचा उपयोग। यामध्ये अग्रलेख आणि आढावा हे 2 उत्तर दिलेले आहेत। राहिलेले 4 उत्तर आपणास लिहावयाचे आहेत। त्यामध्ये विविध सदरे, दिनविशेष, बातम्या आणि अन्य लेख अशा प्रकारे हे संकल्पना चित्र आपण पूर्ण करू शकतो। त्यानंतर तिसरे जे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे पर्यटनाचे 4 गटात विभाजन। त्यामध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन, स्थानिक पर्यटन, प्रादेशिक पर्यटन आणि राष्ट्रीय पर्यटन अशा प्रकारे प्रश्न दुसरा अ आपण अभ्यासलेला आहे। त्यानंतर
प्रश्न दुसरा ब, थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही दोन, हा 4 गुणांसाठी प्रश्न आहे। या ठिकाणी 3 टिपा दिलेल्या असतील, त्यापैकी आपणास 2 टिपा लिहावयाच्या आहेत। त्यामध्ये पहिली जी टिप आहे ते म्हणजे विश्वकोश, तर त्याचे उत्तर असे राहील। 1, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाची स्थापना केली। त्यानंतर 2, मराठी भाषा व साहित्य यांच्या विकासासाठी मराठी विश्वकोश निर्मितीस चालना देणे हे त्या पाठीमागीलचे उद्दिष्ट होते। त्याचबरोबर या मंडळाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची विश्वकोशाच्या प्रमुख संपादकपदी नेमणूक केली। विश्वकोशाचे आजपर्यंत 20 खंड प्रसिद्ध झालेले आहेत। त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक असून जगभरातील ज्ञान यासारख्या त्यात आणलेले आहे। इतर विषयाप्रमाणेच इतिहास विषयाशी निगडीत असणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी देखील विश्वकोशात करण्यात आलेल्या आहेत। अशा प्रकारे आपण विश्वकोशावर टिप लिहू शकतो। त्यानंतर दुसरा जे आहे ते म्हणजे कार्ल मार्क्स, तर त्याचे उत्तर आपणास असे लिहिता येईल। कार्ल मार्क्स हा जर्मन विचारवंत 19व्या शतकात होऊन गेला। दुसरा मुद्दा, त्याने दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला। या ग्रंथात त्यांनी मांडलेला वर्ग संघर्षाचा सिद्धांत महत्त्वपूर्ण मानला जातो। त्यानंतर तिसरा, मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे असे त्यांनी म्हटले आहे। त्याचबरोबर इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसाचा असतो असे त्यांचे मत होते। त्यांच्या विचारसरणीवर आधारित अशी साम्यवादी शासन व्यवस्था जगात प्रथमच रशियात अस्तित्वात आली। त्यानंतर तिसरी जी टीप आहे ती म्हणजे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, तर त्याचे उत्तर आपणास असे लिहिता येईल की 1964 साली राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची स्थापना झाली। 2, भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा मध्यम विभाग म्हणून हे संग्रहालय काम करते। त्यानंतर 3, पुणे येथे या संस्थेची मुख्य कचेरी आहे। त्याचबरोबर चौथा, चित्रपटाच्या वारसाचे जतन करण्याचे आणि आपण सांस्कृतिक वारसा जपण्याचे महत्त्वाचे कार्य ही संस्था करते। अशा प्रकारे प्रश्न दुसरा ब आपण अभ्यासलेला आहे। त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे प्रश्न तिसरा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा कोणतेही 2, हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल। या ठिकाणी 4 विधाने दिली जातील, त्यापैकी कोणते 2 आपणास सोडवणे आवश्यक आहे। प्रत्येक विधान हे 2 गुणांसाठी असेल। त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे बकर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे। बकर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे। त्याचे उत्तर नंबर 1, ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्रपट, शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवास वर्णने इत्यादी साधनाबरोबर ऐतिहासिक बकरीचाही समावेश होतो। बकरीत सूरयोद्ध्यांच्या गुणगान असते, ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांचे वर्णने असतात। त्याचबरोबर तिसरा मुद्दा आपणास असा लिहिता येईल, थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात। त्याचबरोबर चौथा मुद्दा, तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते। हे वर्णन इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात, म्हणून बकर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार म्हटला जातो। त्यानंतर प्रश्न तिसऱ्यामधील दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते। कारण नंबर 1, एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावा लागतो। त्याचबरोबर दुसरा मुद्दा, दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहिती करून घ्याव्या लागतात। त्यानंतर तिसरा मुद्दा, वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावर आधारलेली असतात। अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना समजतात। त्याचबरोबर चौथा मुद्दा, वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्ध, नेते आदींची शताब्दी वा 50-75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात। अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळातील अभ्यासावा लागतो, म्हणून वर्तमानपत्रांना
इतिहास या विषयाची गरज असते. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे इतिहास संशोधन करताना विविध विषयामधील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. तर त्याचे उत्तर आपणास असे लिहिता येईल. कारण नंबर 1, इतिहास संशोधन करताना इतिहासाची साधने मिळवणे, सूची तयार करणे, साधनांचे जतन करणे, ती प्रदर्शित करणे अशी विविध कामे काळजीपूर्वक करावी लागतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, प्रत्येक कामाची कौशल्य वेगवेगळी असते, प्रत्येक कामाची कृती वेगवेगळी असते, पूर्वतयारी वेगवेगळी करावी लागते. त्याचबरोबर तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे या सर्व कृती करताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे हे माहीत असले पाहिजे. त्याचबरोबर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रशिक्षणाखेरीज या बाबी कळू शकत नाहीत, म्हणून इतिहास संशोधन करताना विविध विषयातील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. त्यानंतर प्रश्न तिसऱ्यामधील शेवटचा जो प्रश्न आहे चौथा, तो म्हणजे सध्याच्या काळात खेळांचे अर्थकारण बदललेले आहे. तर त्याचे उत्तर असे लिहिता येईल, सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे. कारण नंबर 1, 19व्या आंतरराष्ट्रीयकरण झाले, 19व्या शतकात आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे. शतकात खेळात तर याचे उत्तर आपणास असे लिहिता येईल, 19व्या शतकात खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण झालेले आहे. सर्व सामान्य थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यातून एकाच वेळी होत असते. त्यामुळे हौशी खेळाडू शिकण्यासाठी तर प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने पाहतात. त्याचबरोबर तिसरा मुद्दा, निवृत्त खेळाडू समालोचनासाठी वाहिन्यावर येतात. त्याचबरोबर आपणास चौथा मुद्दा असा लिहिता येईल की मोठ्या प्रेक्षक वर्ग सामने पाहतो, त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून आपल्या उत्पादनाच्या जाहिराती खेळाच्या प्रक्षेपणादरम्यान करीत असतात. या कारणामुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे. अशा प्रकारे प्रश्न तिसरा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे उतारा वाचून खालील प्रश्न लिहा. हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल. तर या ठिकाणी हा जो उतारा आहे या उतार्यावर आधारित आपणास विचारलेले प्रश्न सोडवायचे आहेत. उतारा असा आहे, महाबळेश्वर येथून जवळच असलेले भिलार हे निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा असलेले गाव. या पुस्तकाच्या गावामध्ये अनेक घरात पर्यटकांसाठी पुस्तके आहेत. वाचन चळवळ वाढावी. मराठी भाषेतील जुने नवे लेखक, त्याचबरोबर संत साहित्य, कथा कादंबरी, कविता, ललित चरित्रे, आत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य यांच्या फुललेल्या बहारदार विश्वात तुम्ही वाचन आनंद घ्यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प राबविला आहे. आपण पर्यटनासाठी महाबळेश्वरला गेलात तर भिलार गावाला म्हणजेच पुस्तकाच्या गावाला अवश्य भेट द्या. हे जे हा जो उतारा आहे या उतार्यावर आधारित प्रश्न आपण पाहू. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर भिलार गावाची वैशिष्ट्ये, आपणास भिलार गावाची 2 वैशिष्ट्ये सांगावयाची आहेत. त्यामध्ये पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात. पहिलं वैशिष्ट्य स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आणि दुसरं निसर्गरम्य गाव. हे भिलार गावांची 2 वैशिष्ट्ये आपणास सांगता येतील. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे पुस्तकाच्या या गावात कोणकोणत्या प्रकारची पुस्तके आहेत. तर त्याचे उत्तर, भिलार येथे गावकऱ्यांच्या घरोघरी ठेवलेल्या पुस्तकात संत वाङ्मय, बालसाहित्य, कथा कादंबरी, कविता, आत्मचरित्रे, स्त्री साहित्य व क्रीडा साहित्य अशा सर्व प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे भिलार गावाला पुस्तकाचे गाव असे का म्हटले जाते. तर त्याचे उत्तर, नंबर 1, भिलार गावातील अनेक घरामध्ये पर्यटकांना वाचता यावीत यासाठी पुस्तके ठेवण्यात आलेली आहेत. त्यानंतर दुसरा, या गावाच्या वाचनाचा आनंद पर्यटकांना घेता येतो. त्यानंतर तिसरा, महाराष्ट्र शासनाने वाचकांना आनंद मिळावा म्हणून व वाचकांच्या सोयीसाठी ही पुस्तके अनेक लोकांच्या घरी ठेवलेली आहेत, म्हणून
भिलार गावाला पुस्तकाचे गाव असे म्हटले जाते. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 5वा. पुढील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 2. हा प्रश्न 8 गुणांसाठी विचारलेला आहे. या ठिकाणी आपणास 4 प्रश्न दिले जातील, त्यापैकी कोणते 2 आपणास सोडवणे आवश्यक आहे. हा दीर्घोत्तरी प्रश्न असून याचे उत्तर आपणास सविस्तर लिहावयाचे आहे. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे क्रीडा पर्यटन म्हणजे काय, तर त्याचे उत्तर आपणास असे लिहिता येईल. 1. खेळामध्ये भाग घेण्यासाठी किंवा खेळाचे सामने पाहण्यासाठी केलेले पर्यटन म्हणजे क्रीडा पर्यटन होय. सर्वप्रथम आपण क्रीडा पर्यटन याची व्याख्या लिहू. ती व्याख्या अशी लिहिता येईल की खेळामध्ये भाग घेण्यासाठी किंवा खेळाचे सामने पाहण्यासाठी केलेले पर्यटन म्हणजेच क्रीडा पर्यटन होय. 20व्या शतकात क्रीडा पर्यटन हा नव्या प्रकार उदयाला आलेला आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा, स्थानिक पातळीवर आणि राज्य पातळीवर विविध शालेय व आंतरशालेय स्पर्धा भरत असतात. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत असतात. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेट, फुटबॉल व हॉकी स्पर्धा दरवर्षी होतात. त्याचबरोबर तिसरा मुद्दा, विम्बल्डन, फ्रेंच, ऑस्ट्रेलियन व अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा होतात. दर 4 वर्षांनी विविध देशात एशियाड व ऑलिम्पिक स्पर्धा भरवल्या जातात. हिमालयन कार रॅली, महाराष्ट्र व हिंद केसरी कुस्ती स्पर्धा अशा स्पर्धा होतात. त्यावर चौथा मुद्दा, या स्पर्धेमध्ये भाग घेणारे खेळाडू, मार्गदर्शक, पंच, स्पर्धांचे आयोजक आणि प्रेक्षक या सर्वांचे होणारे पर्यटन क्रीडा पर्यटनात मोडते. त्यानंतर प्रश्न 5व्यामधील दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे खेळातून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतात, तर त्याचे उत्तर आपणास असे लिहिता येईल की खेळाशी अनेक घटक संबंधित असतात. त्यातून पुढील अनेक व्यावसायिक संधी प्राप्त होतात. त्यामध्ये 1. खेळासंबंधी लेखन करणारे लेखक व समीक्षक यांना व्यवसायाची संधी प्राप्त होते. त्याचबरोबर दुसरा मुद्दा, आकाशवाणी, दूरदर्शन व विविध वाहिन्यावरून खेळांचे समालोचन करणारे समालोचक, तज्ज्ञ व त्यांना माहिती पुरवणारे सहाय्यक. त्यानंतर तिसरा मुद्दा, खेळाडूंना शिकवणारे प्रशिक्षक, मैदान तयार करणारे तज्ज्ञ, पंच इत्यादी यांनासुद्धा व्यवसायाची संधी प्राप्त होते. त्याचबरोबर चौथा मुद्दा, खेळांचे चित्रीकरण करणारे कॅमेरामॅन व त्यांचे सहाय्यक व संगणक तज्ज्ञ अशांनासुद्धा व्यवसायाची संधी प्राप्त होते. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, तर त्याचे उत्तर आपणास असे लिहिता येईल. आधुनिक काळात पर्यटन ही रोजगाराभिमुख आणि देशाच्या विकासाला मदत करणारी बाब ठरलेली आहे. म्हणून पर्यटनाच्या विकासासाठी पुढील काळजी घेतली पाहिजे. त्यामध्ये 1. पर्यटनाच्या जीविताची सुरक्षितताची पर्यटकांच्या जीविताची सुरक्षितता आणि सुरक्षित वाहतूक याकडे लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा, पर्यटकांना उत्तम दर्जाची निवासस्थान, प्रवासात उत्तम सुखसोयी व स्वच्छ प्रसाधनगृह उपलब्ध करून दिली पाहिजेत. त्याचबरोबर तिसरा मुद्दा, त्यामध्ये ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे स्वच्छ व सुविधायुक्त ठेवली पाहिजेत. त्याचबरोबर चौथा मुद्दा, पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळांची माहिती पुस्तिका, नकाशे, मार्गदर्शिका, गाईड, दुभाषे इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. दिव्यांगांना पर्यटनातील गरजांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. दिव्यांगाच्या पर्यटनातील गरजांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यानंतर प्रश्न 5व्यातील चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय कसा महत्त्वाचा आहे ते स्पष्ट करा. याचे उत्तर आपणास असे लिहिता येईल. आकाशवाणी स्वातंत्र्य दिनापासून मनोरंजन कार्यक्रमापर्यंत सर्व प्रकारचे कार्यक्रम प्रक्षेपित करत असते. त्यामध्ये 1. भारताचा स्वातंत्र्य लढा, प्रधानमंत्री, राष्ट्रपती यांची भाषणे, पुण्यतिथ्या, जयंत्या असे कार्यक्रम सादर करण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकाची गरज असते. त्याचबरोबर दुसरा, ऐतिहासिक घटना, चरित्रे असे कार्यक्रम सादर करताना प्रेक्षकांपर्यंत अचूक माहिती जाण्यासाठी ती इतिहासतज्ञाकडून तपासून घेणे आवश्यक असते. त्याचबरोबर ऐतिहासिक नाटिका सादर करताना
पात्रांच्या तोंडची भाषा ऐतिहासिकच असली पाहिजे. त्याचबरोबर चौथा मुद्दा, राष्ट्रनेत्यांच्या कार्यावर भाषणे व कार्यक्रम करण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचाच आधार घ्यावा लागतो. या सर्व दृष्टीने आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे इतिहास या विषयाचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर 12 गुणांचा जो राज्यशास्त्र आहे तो आपण पाहू. त्यामध्ये प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. त्यामध्ये पहिले विधान, लोकशाहीचा गाभा म्हणजे टिंबटिंब होय. त्यासाठी पर्याय अ, प्रौढ मताधिकार, सत्तेचे विकेंद्रीकरण, राखीव जागांचे धोरण आणि न्यायालयीन निर्णय. तर त्याचे उत्तर आपणास असे लिहिता येईल की लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होय. त्यानंतर दुसरा जो मुद्दा विधान आहे ते म्हणजे निवडणूक आयुक्तांची नेमणूक टिंबटिंब करतात. त्यासाठी पर्याय अ, राष्ट्रपती, ब, प्रधानमंत्री, क, लोकसभेचे सभापती आणि ड, उपराष्ट्रपती. तर त्याचे योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2. हा 4 गुणांसाठी प्रश्न आहे. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे निवडणूक प्रक्रियेत गोपनीयता असावी. निवडणूक प्रक्रियेत गोपनीयता असावी. त्याचे उत्तर असे, हे विधान चूक आहे. कारण निवडणुका न्यायमार्गाने व्हाव्यात आणि त्या विश्वासार्ह असाव्यात. त्यानंतर 2, खुल्या वातावरणात निवडणुका झाल्या नाहीत तर निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार होतील, भ्रष्टाचार वाढतील. त्यानंतर 3, प्रामाणिक आणि कार्यक्षम प्रतिनिधी निवडून येणे अशक्य होईल, म्हणून निवडणूक प्रक्रियेत गोपनीयता असू नये. त्यानंतर दुसरे जे आहे ते म्हणजे चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते. तर याचे उत्तर, हे विधान चूक आहे. कारण कोणतीही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते. चळवळीचे यशापयशी खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते. त्यानंतर दुसरा मुद्दा, चळवळीचा कार्यक्रम, आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी अधिक करायची याबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकतो. त्यानंतर 3, खंबीर नेतृत्व लोकांपर्यंत पोहोचून जनाधार मिळवू शकतो व चळवळीची परिणामकारकता वाढवू शकतो, म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. तर हे विधान चूक आहे. कारण 1989च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकारे केंद्रात व राज्यात अधिकारावर आली. त्यानंतर 2, पक्षाचा आपापला कार्यक्रम बाजूला ठेवून समान कार्यक्रमावर भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले. त्यानंतर 1977चा जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहे, म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज खोटा ठरलेला आहे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 8वा अ, पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही 1 हा 2 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिली जी संकल्पना आहे ती म्हणजे प्रादेशिकता. तर त्याचे उत्तर आपणास असे लिहिता येईल, भारतात विविध भाषा बोलणारे, विविध परंपरा आणि संस्कृती असणारे लोक राहतात. त्यानंतर 2, भौगोलिक विविधतेबरोबरच साहित्य, शिक्षण, इतिहास, चळवळी याबाबतही भारतात विविधता आढळते. त्यानंतर 3 मुद्दा, प्रत्येकालाच आपली भाषा, परंपरा, संस्कृती यांच्याविषयी आत्मीयता वाढते. त्यानंतर आत्मीयतेतूनच वरील सर्वाबाबत अस्मिता निर्माण होते. त्यानंतर 4, आपल्या भाषेच्या प्रदेशांच्या विकासाला लोक प्राधान्य देऊ लागतात, यालाच प्रादेशिकता असे म्हणतात. त्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे जलक्रांती. त्यामध्ये 1, राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात डॉक्टर राजेंद्रसिंह राणा यांनी
नद्या पुनर्जीवित केल्या. त्यानंतर तरुण भारत संघ ही संघटना स्थापन करून शेकडो गावामध्ये जोहड म्हणजेच मातीची बंधारे घालून नद्या अडवल्या. त्यानंतर तिसरा, देशभरात पदयात्रा काढून जलसंवर्धन, वन्यजीवन संवर्धन, नद्या पुनरुज्जीवन करणे अशा मोहीम राबविल्या. डॉक्टर राणा यांनी देशभरात 11,000 जोहड बांधले. 31 वर्ष केलेल्या या जलक्रांतीमुळे त्यांना भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाते. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे, प्रश्न 8वा ब, सूचनेनुसार कृती करा. कोणतीही एक हा 2 गुणांसाठी प्रश्न आहे. त्यामध्ये पहिली जी कृती आहे ती म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील समाजसुधारक. स्वातंत्र्यपूर्व काळातील समाजसुधारक, त्यामध्ये स्त्री पुरुष लिहावयाचे. या ठिकाणी सावित्रीबाई फुले हे एक उत्तर दिलेले आहे. राहिलेली 4 उत्तरे आपणास लिहावयाचे आहेत. त्यामध्ये पहिले आहे राजाराम मोहन रॉय, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, ईश्वरचंद्र विद्यासागर आणि पंडिता रमाबाई. त्यानंतर दुसरे जे संकल्पना चित्र आहे ते डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांचे कार्य. डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांचे कार्य. तर राजेंद्र सिंह राणा यांचे कार्य आपणास असे लिहिता येईल की नद्यांचे पुनर्जीवन, त्याचबरोबर वन संवर्धन, त्याचबरोबर वन्यजीव संवर्धन आणि जोहड बांधून जल संवर्धन. नद्यांचे पुनर्जीवन, वन संवर्धन, वन्यजीव संवर्धन आणि जोहड बांधून जल संवर्धन. त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 9वा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही एक हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. त्यामध्ये पहिला जे आहे तो म्हणजे राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात. या ठिकाणी नंबर देण्यास चूक झालेली आहे. तर 1, राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात. तर त्याचे उत्तर आपणास असे लिहिता येईल की राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी पुढील प्रयत्न केले जातात. त्यामध्ये 1, निवडणुका खुल्या आणि न्याय वातावरणात घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक यंत्रणा निर्माण केली जाते. त्यानंतर दुसरा, राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा देणारे कायदे निर्माण केले जातात. त्यानंतर तिसरा, राजकारणात आणि निवडणुकीत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून कायदे निर्मिती केली जाते. आणि नंबर 4, भ्रष्टाचारी, गुन्हेगार अशा राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यास न्यायालयाने बंदी घातलेली आहे. त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे निवडणूक आयोगाची कार्य स्पष्ट करा. त्याचे उत्तर, निवडणूक आयोग पुढील कार्य करतो. त्यामध्ये 1, मतदान याद्या तयार करण्याचे व त्या अद्ययावत करण्याचे काम हे निवडणूक आयोगाचे असते. त्याचबरोबर दुसरी, निवडणुकीचे वेळापत्रक आणि निवडणुकीची प्रक्रिया यांचे नियोजन करणे. त्यानंतर तिसरी, उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे. त्यानंतर चौथे, निवडणुका घेणे व त्यासंबंधीची सर्व कामे करणे. त्यानंतर 5वे, राजकीय पक्षांना मान्यता देणे व मान्यता रद्द करणे. आणि 6वे, निवडणुकी संबंधित सर्व वाद व तक्रारीचे निराकरण करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण इतिहास या विषयाची सराव चाचणी परीक्षा 1 आपण अभ्यासलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.